चला तर आज आपण बघणार आहोत खुसखुशीत अशा कमी साहित्यात कमी वेळात चटकी पट तयार होते रेसिपी बरं काय ह्या चकल्याची खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि चवीला तर खतरनाकच लागतात। चला मग पटकन रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। तर त्यासाठी अगोदर साहित्य पहा। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 1.5 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चम्मच पांढरे तीळ घेतले। चला मग पुढची स्टेप बघू काय बनवायची। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आता त्यामध्ये टाकून देते बेसन पिठामध्ये पांढरे तीळ टाकून देते, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले ते पण यामध्ये टाकून देते। नंतर त्यामध्ये टाकून देते लाल तिखट, आवडीप्रमाणे आता लाल तिखट टाकू शकता तुम्ही, थोडीशी हळद, नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे मीठ पण टाकून दिलंय, मिक्स करून घेते आता। त्यामध्ये टाकून देते कडकडत गरम करून घेतलेलं तेल, यामध्ये 3 चम्मच तेल टाकल्याच्या नंतर परत मिक्स करून घ्यायचं। तेल गरम आहे त्यामुळे चम्मचनं मिक्स करून घ्या। नंतर यामध्ये थोडंसं कोमट करून घेतलेलं पाणी पण टाकून देते, थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झालं की लगेच याचं घट्टसर कणिक मळून घ्यायचं। तिकडे बघायचं नाही, सोऱ्या घ्यायचा, सोऱ्याला आतमधून तेल लावून घ्यायचं। सोऱ्या अगोदर मी खोलून पाहते, असं कणिक एकजीव करून घेतलेला आहे। आता याचा लगेच रोल बनवून घेते 2 भाग करून। असं छोटासा रोल करून घ्यायचा, आपल्या सोऱ्यात बसल चकली करायचा तेवढा त्या साईजचा। आता याला असे रोल करून 10 मिनिटं ठेवून द्यायचं। आता सोऱ्याला लगेच तेल लावून घेते, सोऱ्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण करून घेतलेला असा रोल यामध्ये ठेवून द्यायचा आणि आता चकल्या पाडून घ्यायच्या लगेच। इथे मी बटर पेपर घेतलाय त्यावर चकली करून घेते। आता राहिलेल्या पण सर्व चकल्या मी करून घेते इथे। चकल्या बनवून घेतलेल्या आहेत, आता आपण यांना लगेच तळून घेऊ। त्यासाठी मी गॅस लावून गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून दिले आहे। तेल कडकडीत गरम करून घ्यायचं, नंतर आपण करून घेतलेल्या चकल्या टाकून द्यायच्या। तेल कडकडीत गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता त्यामध्ये टाकून देते आपण छोट-मोठ्या करून घेतलेल्या चकल्या आणि थोडंसं याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं तेलात टाकल्यानंतर आणि तळून घ्यायच्या खरपूस होईपर्यंत। तुम्ही गॅसवरच चकल्या तळून घ्यायच्या, कारण आता ही चकली तळून तयार झालेली आहे, मी काढून घेते। पाहू शकता सर्व चकल्या अशा तळून तयार झालेल्या आहेत। कशी वाटली मग रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत, तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा।